नमस्कार. आज एक नवीन कार्यक्रम तुमच्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत. कार्यक्रमाचं नाव आहे कोलाज. कोलाजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती, राजकीय विश्लेषण, चित्रपटांचं विश्लेषण आणि इतर अनेक माहिती आणि ज्ञानवर्धक गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. हे सर्व काय आहे याच्यावर आपण येणार आहोत, पण आज कोलाजचा पहिला कार्यक्रम म्हणून एक अतिशय महत्त्वाची राजकीय मुलाखत मी स्वतः घेतोय. ती मुलाखत आहे महाराष्ट्रातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या, देशातल्या एका अत्यंत स्फोटक आणि जगाचं लक्ष लागून राहिलेल्या एका वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक, खासदार आणि एका आता सत्ताधारी महाराष्ट्रात असलेल्या पक्षाचे महत्त्वाचे नेते संजय राऊत यांची. संजय राऊतांची मी मुलाखत या अगोदरही घेतलेली आहे. तिसरी ही मुलाखत आहे मला वाटतं मी घेतोय. नुकतीच काही महिन्यांपूर्वी एक जाहीर मुलाखत घेतली होती. त्यापूर्वी मी एक माझा जुना कार्यक्रम होता त्याच्यामध्ये संजय राऊतांची मुलाखत घेतलेली आहे. आज संजय राऊतांची मुलाखत घेण्यामागे एक खास कारण आहे. संजय राऊतांच्या एकंदरीत ट्विटरवरच्या अस्तित्वामुळे देशामध्ये मोठी हलचल झाली. म्हणजे एक साधं ट्विट त्यांनी केलं, ते म्हणतात त्यांनी साधं केलं, पण त्याच्यामुळे योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे, दुखावले असं त्यांच्या उत्तराच्या ट्विटमध्ये दिसून आलं. हे इथेच थांबलं नाही, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना जी त्यांची हक्काची विधान परिषदेची जागा होती ती मिळण्याकरता महामहिम राज्यपाल कोश्यारी यांनी विलंब केला. त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा भेटले. यामध्येही संजय राऊतांनी पुन्हा एकदा लेखणीची कमाल केली. या व्यतिरिक्त देशामध्ये आज एक असं वातावरण आहे की इंटरनॅशनल फायनान्स सेंटर जे आहे महाराष्ट्राचं, ते गुजरातमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि अनेक गोष्टी घडत आहेत. त्याच्यावर संजय राऊत स्वतःचा एक दृष्टिकोन ठेवून आहेत आणि सातत्याने एक जागल्याची भूमिका करत आहेत. तर त्या सगळ्या प्रसंगांसंदर्भात, त्या सगळ्या गोष्टींसंदर्भात आज आपण संजय राऊत यांच्याशी बोलणार आहोत. म्हणजे मी स्वतः बोलणार आहे आणि संजय राऊत मला वाटतं स्वतःची जी काय बाजू ती मांडतील. नमस्कार संजय. नमस्कार. संजय, योगी आदित्यनाथ तसं वरवर पाहता तुमची साधी शेरो शायरी असते किंवा ट्विट्स असतात, पण चांगली लोक दुखावतात. तर योगी आदित्यनाथांची काय भानगड झाली? खरं तर पालघरच्या मुद्द्यावर झाली, एवढं मला माहिती आहे की वाचताना ते कळतं काय झालं ते, पण तुमच्या बाजूने काय? म्हणजे भानगड म्हटलं तर भानगड कोणती मी भानगड ठरवून करत नाही. लोक माझ्याशी कारण नसताना भांडण करतात. हो, तुम्ही एकदमच साधे. मी अत्यंत साधा आहे, सगळ्यांना माहिती आहे. वागायला सोपा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा माझ्यावरती प्रभाव आहे, तो तसाच राहील. योगी आदित्यनाथ आणि माझे अत्यंत उत्तम संबंध आहेत. ते आता मुख्यमंत्री झाले, पण अनेक वर्ष पार्लमेंटला होते. त्यांचा माझा चांगला संवाद आहे. किंवा मधल्या काळामध्ये मी सतत अयोध्येला जात होतो. आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे सगळे कार्यक्रम तिथे मी आयोजित केले, जे अख्ख्या देशभरात गाजले. आणि त्यासाठी या आमच्या योगीजींनी अत्यंत उत्तम सहकार्य मला केलं, उद्धवजींना केलं. उत्तम संबंध आहेत. पण परवाचा विषय आपण म्हणाल की ते का चिडलं, हा प्रश्न मलाही पडला. का चिडले? पालघरला साधूंचं हत्याकांड झालं. मी म्हणतो का अपघात आहे. ते साधू होते का असं आता हे सांगतात की भगव्या वस्त्रातले होते, ते विविध मठांचे काही प्रमुख असल्यामुळे ते साधू होते. मी म्हणतो कोणत्याही माणसाची हत्या वाईट. तो साधू असेल किंवा नसेल, तो पाद्री असेल किंवा नसेल, जसं त्या फादर स्टेन्स झालं होतं ओरिसामध्ये, हे माणूस झालं, पहलू खानचं, सगळ्यांचं कोणतीही हत्या ही वाईट या मताचा मी आहे सतत. तो कुठल्या धर्माचा, जाती, या देशामध्ये जर कोणाची अमानुष हत्या निरपराध माणसाची होत असेल तर सगळ्यात जाती धर्माच्या लोकांनी त्याविरुद्ध एक माणूस म्हणून उभं राहायला पाहिजे, जसं त्या साधूंच्या बाबतीत झालेलं आहे. पण त्याचं राजकारण फार झालं. विरोधी पक्षानं राजकारण करताना भान ठेवलं पाहिजे. हे आम्हालाही लागू आहे, हे आम्हालासुद्धा लागू आहे. मी असं म्हणतो, ते राजकारण इतक्या थरला गेलं की सरकार बरखास्त करा किंवा उद्धव ठाकरे यांचं सरकार हिंदू विरोधी आहे. यात हिंदू विरोधाचा संबंध काय आला? उद्धव ठाकरे यांना राज्य करता येत नाही. हे या देशामध्ये अनेक गावामध्ये अशा दुर्घटना दुर्दैवाने घडतात. लगेच बुलंदशहरला घडली. बुलंदशहरला घडल्यावर नाही, योगीजींनी मुख्यमंत्र्यांना फोन केला महाराष्ट्राच्या आणि चिंता व्यक्त केली. देशाच्या गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली, अहवाल वगैरे मागवला असं मी ऐकलं.
ते काही इतकं गंभीर प्रकरण नव्हतं. अमानुष आहे. महाराष्ट्राचं सरकार खंबीर आहे त्याची चौकशी करायला. पोलीस आमचे दुर्दैवानं 2 साधूंना बुलंदशहरमधल्या काही देवळातच गळा चिरून मारलं. त्याच्यावर फक्त मी एक लहानसं ट्विट केलं. सध्या अनेक माध्यमं बंद असल्यामुळे ट्विटर हा एक आम्ही वापरतो सध्या, की बाबा दुर्दैवी हत्या बुलंदशहरला झालेली आहे साधूंची. योगी आदित्यनाथ समर्थ आहेत तपास करायला. या घटनेचं कोणीही पालघरप्रमाणे राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे. ह्यात कोणाला राग येण्याचा, मिरच्या झोमण्याचं कारण काय? त्यातला पालघरप्रमाणे हा साधं एक शब्द. हो, पालघरचं राजकारण झालं ना, अजूनच सुरू आहे. त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी योगीजींना फोन करून चिंता व्यक्त केली. ते राहिले बाजूला. त्यांनी चिंता व्यक्त केली सरकारतर्फे आपल्या. पण योगीजींनी उत्तर दिलं ते संजय राऊतांना. महाराष्ट्रातून टीका झाली भाजपा नेत्यांची, ती संजय राऊतांवर. अरे पण मी चुकीचं काय बोललो? तुम्ही सत्य पचवायला शिका. आम्ही खरं बोलतो आहे. या देशात अजून अशा प्रकारची आणीबाणी लागली नाही. आमच्या जिव्हा कोणी कापून नाही घेतल्यात किंवा आमच्या हात कोणी कलम केलेले नाही आहेत. ते जर तुम्ही करणार असाल तर आम्हाला सांगा. आम्ही दुसऱ्या माध्यमातून आमच्या भावना व्यक्त करू. बरं, महाराष्ट्रात सरकार ठाकरे सरकार आहे. देशामध्ये मोदींचं सरकार आहे. म्हणजे मी असं मानतो हे सगळे आमचे लोक जे आहेत हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा देणारे लोक आहेत. तुम्ही या तुमच्यावर जर टीका टिप्पणी केली असेल तर सहन केली पाहिजे. पण मी ती न करताही जर टार्गेट करणार असाल तर काही लोकांच्या डोक्यांची तपासणी करायला पाहिजे. इथे मला एक विचारायचं आहे की नेहमीच शिवसेनेसंदर्भात जेव्हा गोष्टी होतात तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुख जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी बाजूला राहतात किंवा गुड कॉप बनतात. चांगला माणूस, खरोखर सज्जन, चांगले आणि मनमिळावू आहेत असं मानलं जातं. आणि जे खरे त्रासदायक आहेत ते संजय राऊत आहेत असं एक लिहिलं जातं. तर गुड कॉप बॅड कॉप अशी तुमचं अंडरस्टँडिंग आहे का तुम्ही त्यांचं न ऐकता हे सगळं करत असता? एक लक्षात घ्या, असं काही नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काही वेगळे नाहीत. एक लक्षात घ्या, लोकांनी खूप गैरसमज पसरवायचे, निर्माण करण्याचे प्रयत्न केले. लोकांनी बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला. कधी हो? उद्धव ठाकरे आणि माझ्या म्हणजे असंच काहीतरी खोट्या नट्या कंड्यापिक आता. पण मी आणि ते वेगळे नाहीत. आम्ही एकच आहोत, हे सगळ्यांना माहिती आहे. नाही, तुम्ही जी भूमिका मांडता ती त्यांना मान्य असते. त्यांनी अजून इन्कार केलेला नाही कुठल्याही भूमिकेचा. आम्ही पक्षाची भूमिका मांडतो. मी महाराष्ट्राची आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या वतीनं भूमिका मांडतो. आता नाही मांडणार मी. आता ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सरकारची भूमिका असते आणि मी सरकारचा भाग नाही. पण माझ्या पक्षाची भूमिका मांडायला मी समर्थ आहे. उलट मला जास्त स्वातंत्र्य आहे. राज्याची भूमिका ते स्वतः मांडतील किंवा त्यांच्या सरकारचे जे कोणी प्रवक्ते असतील ते मांडतील. इथे एक मुद्दा असा आहे की तुम्ही भूमिका मांडणं किंवा टीका करणं या सगळ्या संदर्भातलं आपण बोलतोच आहे. तर आत्ताच एक घटना महाराष्ट्रात घडली की देवेंद्र फडणवीसांवर फार टीका होते म्हणून त्यांच्या पक्षातर्फे पोलीस आयुक्तांकडे पत्र देण्यात आलं की अशी टीका करणाऱ्यांवर कठोर पोलीस कारवाई करावी. जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा अनेक अशी अश्लील अश्लाघ्य अशा माझ्यावर केलेली आहे त्यांच्या आघाडी बिघाडी नावाचं पेजच चालू होतं आणि त्यांच्या केवढंच नव्हे तर करमुसे नावाच्या माणसाने ही टीका अत्यंत घाणेरडी केली होती. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे सगळ्यांवर, तुमच्यावर केली होती. त्या करमुसेला वाचवा म्हणून राज्यपालांना विनय सहस्रबुद्धेंपासून फडणवीसांपर्यंत सर्वांनी लदबदली केली. याकडे तुम्ही सगळं कसं बघता आणि ह्याला आता मुकाबला तुम्ही कसं करणार? नाही, मुकाबला करण्याचा प्रश्न येत नाही. आम्ही मुकाबलावाला नसून मुकाबलावाले आहोत, बरं का. पण शेवटी आम्ही सत्तेमध्ये आहोत याचं भान आम्हाला आता ठेवायला लागेल. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं, बाळासाहेब ठाकरे स्वतः एक व्यंगचित्रकार होते, त्यांनी अनेकांना फटकारांनी घायाळ केलेलं आहे. ते पत्रकार होते, ते वक्ते होते. पण कमरेखालचे वार करू नका, त्याचं भान ठेवा, हे त्यांनी वारंवार आम्हाला सांगितलं. दुसरं असं आहे की देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे आता विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून एक शॅडो कॅबिनेट जो प्रकार असतो त्या पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे. ते राज्याचे 5 वर्ष सत्ताधारी होते, मुख्यमंत्री होते. त्यांच्याविषयी तुमच्या पाठिंब्यावर होते, तुमच्या पक्षाच्या? हो हो, नाही असेल, मी असं म्हणत नाही की ते आमच्या पाठिंब्यावर, ते स्वयंभू होते. ते स्वयंभू होते. त्यांना असं तेव्हा वाटत होतं की शिवसेनेची गरज नाही.
त्याच्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून किंवा देवेंद्र फडणवीस व्यक्तिशः त्यांच्याविषयी घाणेरड्या अश्लील टीका टिप्पणी करणं सोशल मीडियाच्या माध्यमातून हे मला मान्यच नाही. ती कोणावरही होऊ नये, ती राहुल गांधींवर होऊ नये या मताचे मी वारंवार ती भूमिका मांडली. पण त्यांचा पक्ष नेहरूंपासून गांधींपासून राहुल गांधीपर्यंत सोनियापर्यंत पंडित नेहरू, इंदिरा गांधी आज हयात नाहीत, राजीव गांधी हयात नाहीत, त्यांच्यावर तुम्ही घाणेरड्या टीका टिप्पणी करून काय मिळवणार आहात? त्यांच्या इतकं मोठं काम करून दाखवा आधी. तुम्हाला त्यांना कमी दाखवायचं आहे ना, मग तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं काम करा. पंडित नेहरू नसते, इंदिरा गांधी नसते, राजीव गांधी राजकारणात नवीन होते, पण त्याने जे काम करून ठेवलेलं आहे, ज्याला तुम्ही आता डिजिटल इंडिया वगैरे जे काय म्हणताय, त्याची सुरुवात पायाभरणी ही राजीव गांधीने केली आहे. पंडित नेहरू नसते तर हा देश पाकिस्तानपेक्षा जास्त पद्धतीने भिकेला लागला असता. पंडित नेहरूचं व्हिजन आहे. त्यांनी देवळं नाही बांधली, त्यांनी मंदिर ते मदरसे नाही बांधले, बरं का. त्यांनी शाळा, इन्स्टिट्यूट, IIT, बरं का. त्यांनी भाभा एम्स, भाभा ॲटॉमिक सेंटर्स, त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, ONGC, म्हणजे पब्लिक सेक्टर्स हे त्यांनी उभे केले, आरोग्यसेवा उभी केली. आणि त्याच्यावरच आज चाललं आहे. ही जी COVID-19ची लढाई जी सुरू आहे, ही पंडित नेहरू, इंदिरा गांधींनी जी काही पायाभरणी केली आहे, त्याच्यावरच आपण करतो आहोत. त्याच्यामुळे त्यांचं श्रेय जे आहे, आपण जरी भिन्न विचाराचे असलो, आपण विचाराने एक नसू, पण ज्याचं श्रेय त्याला मिळाला पाहिजे. पण मुद्दा इथे होता की या सगळ्यांची बदनामी करण्याचं एक सातत्यपूर्ण यंत्रणा भारतीय जनता पक्ष राबवते, देशभर राबवते आणि महाराष्ट्रात राबवते, आणि ती आवरत नाही आहे. या उलट त्यांच्यावर टीका केली की त्यांना त्रास होतो. फडणवीसांनी ते वारंवार दाखवून दिलं. त्यांनी तर कडकनाथ प्रकरणामध्ये नुकसान झालं म्हणून सभेमध्ये फक्त एकाने घोषणा दिल्या होत्या, त्याला 10 वर्ष तडीपार केली त्यांच्याकडे सत्ता असताना. अशा पद्धतीने टीकेच्या बाबत असं जर कोणाची भूमिका असेल तर त्यांनी आम्ही आणीबाणीविरुद्ध लढलो, बरं का. हे याची टिमकी वाजवण्यात काय अर्थ नाही. ज्यांना अजूनही अभिमान आहे की आम्ही इंदिरा गांधीने जी आणीबाणी लादली होती, जे व्यक्ती स्वातंत्र्य चिरडलं होतं, त्याच्याविरुद्ध लढणारे आम्ही स्वातंत्र्य सैनिक आहोत, दुसऱ्या स्वातंत्र्याचे, असं बोलू नये. त्यांनी हे बोलणं थांबवलं पाहिजे. इथे तुम्ही आणीबाणीचा उल्लेख केला, तर एका पद्धतीने देशामध्ये अघोषित आणीबाणीचं वातावरण आहे असं तुमचं मत आहे का? काही लोकांना असं वाटतं, मला असं वाटत नाही. जोपर्यंत आमच्यासारखे काही लोक, तुमच्यासारखे काही लोक बंधनं झुगारून लिहितात, बोलतात आणि वागतात, जोपर्यंत आमच्यावरती कोणी गोळ्या चालवत नाही असं बोलल्याबद्दल, किंवा आम्हाला कोणी बिना चौकशी फासावर लटकवत नाही, किंवा काळं कोठडीत डांबत नाही, हा आमच्याविरुद्ध बोलतो, लिहितो, वागतो, भडकवतो, तोपर्यंत मी अशा प्रकारची आणीबाणी आहे हे अजिबात मानायला तयार नाही. स्वातंत्र्य जे असतं हे कोणी आपल्या हातावर उदक म्हणून ठेवत नाही, त्यासाठी झगडावं लागतं. त्यासाठी प्रसंगी तुम्हाला त्याग करावा लागतो, बलिदान करावं लागतं. पण सध्याची पिढी जी आहे त्याला सगळं रेडीमेड आयतं हवं असतं. त्यांना लढण्याची उर्मीच नाही आहे. सोशल मीडियावर न लढतात. नाही, सोशल मीडिया ही लढाई होऊ शकत नाही. त्याला विष पेरणं म्हणतात, विष पसरवणं म्हणतात. आणि अशा प्रकारे विषाचे प्रवाह निर्माण करून कोणती लढाई जिंकता येत नाही, हरता येत नाही. तुम्ही फक्त माणसामध्ये भेद निर्माण करू शकता त्यातून. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आत्ता आलेला आहे, म्हणजे जे काही अघोषित आणीबाणीचा जो भाग आहे, जो मानतात, जे अघोषित आणीबाणी चालू आहे असं मानतात, म्हणजे मी स्वतःसुद्धा मानतो. तर या आणीबाणीत असं आहे की सर्व प्रवाह जाऊन, म्हणजे सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छती, तर सर्व प्रवाह जाऊन शेवटी गुजरातला मिळू लागले आहेत. तर तसं आपल्याकडचं आता इंटरनॅशनल फायनान्स सेंटरमुळे तो मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. पण या अगोदर बऱ्याच गोष्टी आता मुंबईतनं गुजरातकडे हलवण्याचं चाललेलं आहे. आणि पंतप्रधान मोदी स्वतःसुद्धा की आपण भारताचे पंतप्रधान आहोत, त्यापेक्षा आलेल्या राष्ट्रप्रमुखाला अहमदाबादला नेलं. इतर पण शहर आहेत, ते वाराणसी हे त्यांचा मतदारसंघ आहे, जरी तो रेड झोनमध्ये असला तरी तो मतदारसंघ हे विसरून ते अहमदाबाद गुजरात हे चाललेलं आहे. तर आता तुम्ही स्वतः तुमची भूमिका ह्या महाराष्ट्रातली आर्थिक केंद्र जी गुजरातकडे वेगात चाललेली आहे सातत्यानं दिसतंय. खरं आहे की प्रधानमंत्री मोदी झाल्यापासून आंतरराष्ट्रीय जे नेते येतात ते आधी दिल्लीत किंवा मुंबईत येत होते, कारण दिल्ली देशाची राजधानी आहे आणि मुंबई हे देशाचं जगाचं आर्थिक केंद्र एक आहे, देशाचं तर आहेच. त्याच्यामुळे त्या काळात अगदी केनेडींपासून सगळे, अगदी तुम्ही कोणालाही पहा, इस्रायलचे राष्ट्रपती असतील, त्यांना मुंबईविषयी आकर्षण होतं.
मुंबई किनारा पण आहे ना, म्हणजे पोर्ट सिटी आहे. आणि मुंबईचं महत्त्व होतं सगळ्यांना. अर्थात ते महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न जेवढा काँग्रेसने केला नाही तेवढा आता होताना दिसतोय. आम्ही काँग्रेसवरती उगाच हल्ला करत राहिलो, पण काँग्रेसवाले डोळे वटारले की गप्प बसत होते. आणि काँग्रेस डिसेंट्रलाइज करत होती. हे लोक नाही, फक्त आणि गुजरातकडे मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काँग्रेसचाही हात आहे. त्याचं श्रेय कोणी एकट्याने घेऊ नये. काँग्रेसचा फार मोठं योगदान आहे महाराष्ट्र घडवण्यामध्ये. हा यशवंतराव चव्हाणांपासून जर आपण पाहत गेलं, शरद पवारांपर्यंत पहा, विलासराव देशमुख, प्रत्येक काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याने या राज्यासाठी काही ना काही केलं आहे, त्याग केला आहे. किंबहुना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सुद्धा काँग्रेसचं योगदान आहे. सत्यशोधक चळवळ अखेर काँग्रेस आहे ना, काँग्रेस आहेच ना. हे लोक कुठे होते हा प्रश्न आता विचारू नये, पण तुमचा पण हे प्रश्न संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरोधात होता आणि स्वातंत्र्य सातत्यानं आंदोलनात पण होतं ना. आता आपला प्रश्न जो आहे की श्री नरेंद्र मोदी हे गुजरातला महत्त्व देत आहेत. खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्याला गृहराज्य नसतं. कोणी असेल, ते नरेंद्र मोदी असतील, ते इंदिरा गांधी असतील, ते नरसिंहराव असतील, आणि त्यांचं खरं राज्य उत्तर प्रदेश आहे आता, वाराणसी ते गृहराज्य नसतं. देश हेच त्यांचं राज्य आहे, देश हे त्याचं घर आहे. ठीक आहे, ममत्व असतं. सातत्यानं मग जपानचे प्रधानमंत्री अहमदाबादला गेले, चायनाचे प्रधानमंत्री गेले, ज्यानंतर आपला पाटील खंजीर बसला, तर अमेरिकेचे राष्ट्रपती जात असतात. मला त्याचं कारण असं आहे की ते आता म्हणतात की तिथे गांधींचं जन्मस्थान बघायला जातात. त्यांना गांधींविषयी प्रेम कधी निर्माण झाला, एक प्रश्न आहे. पंतप्रधानांना हो, कोणालाही, संघ परिवाराला म्हणा, किंवा गांधींविषयी यांना कधीपासून प्रेमाचे उमाळे यायला लागले, हा एक प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे गुजरातचं महत्त्व वाढलं म्हणून आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही. गुजरात आणि महाराष्ट्र हे भाई भाई आहेत पहिल्यापासून, आम्ही एकच होतो, तुटलो. म्हणून आजही संपूर्ण गुजरात राज्याची अर्थव्यवस्था ही मुंबईवरच चालू आहे, मुंबईतूनच चालू आहे. ज्याने व्हायब्रंट गुजरात वगैरे हा जो काय प्रकार केला, ते करणारे सगळे उद्योगपती मुंबईत राहतात, मुंबईत पैसे कमवतात. लक्षात घ्या, ते कोट्याधीश अब्जाधीश जे आहे झालेले, ते मुंबईतून झालेले आहेत. म्हणूनच म्हणतो मुंबई हे जागतिक अर्थकेंद्र आहे. उद्या तुम्ही गुजरातला जरी केलं तरी मदत मुंबईचीच लागणार आहे तुम्हाला. तुम्ही मुंबईचं स्टॉक एक्सचेंज तिकडे घेऊन जाणार का, तुम्ही रिझर्व्ह बँक तिकडे घेऊन जाणार, की तुम्ही सगळ्या विमा कंपन्या तिकडे घेऊन जाणार, वर्ल्ड ट्रेड सेंटर तिकडे घेऊन जाणार आहात का? सगळे इथे आसपासच आहे मुंबईला. मुंबईचा हक्क आहे त्याच्यावरती. गुजरातचा असेल बरं का, तर प्रधानमंत्री गुजरातचे आहेत म्हणून असा त्यांच्याविषयी गैरसमज होऊ नये. ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. खरं तर मी असं म्हणेन, जर मी देशाचा प्रधानमंत्री असतो तर मी आर्थिक केंद्र जे आहे हे अत्यंत मागासलेल्या राज्याच्या शहरात घेऊन गेलो असतो. मी बिहारला नेलं असतं, मी उत्तर प्रदेशात नेलं असतं, मी पश्चिम बंगालमध्ये नेलं असतं. मी पक्षपाती नाही हे दाखवण्यासाठी प्रधानमंत्र्यांना या गोष्टी कराव्या लागतात, त्या त्यांनी केल्या असत्या. जर तुम्ही दिल्लीमध्ये एक नवीन पार्लमेंट उभं करताय, 20,000 कोटी रुपये खर्च करताय ना, म्हणजे तुमची ती क्षमता आहे. तुम्ही एक नवीन संसद, आज ती संसद ठीक आहे करताय, मग तुम्ही एखाद्या अशा मागासलेल्या राज्यामध्ये तिथेच करतात, थोडं आसपास करतायत, ते मोठ्या जागेत करतायत, काय तशी गरज नाही आहे या क्षणी. मग तसंच तुम्हाला हे आर्थिक वित्तीय 8,500 कोटीचं विमान घेतलं त्यांनी. हो, मग हे जे आहे आर्थिक विकास केंद्र जे आहे, विकास सेवा केंद्र, हे तुम्हाला एखाद्या अशा राज्यात करता आलं असतं की ते राज्य जगाच्या नकाशावर आलं असतं, तुम्हाला करता आलं असतं ना. अशी खूप राज्य आहेत जिथे गरज आहे. गुजरात आणि महाराष्ट्र ही तुलनेमध्ये तशी मोठी राज्य आहेत, विकसित राज्य आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य आहेत. पण आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रावर छोट्या ते मोठ्या प्रमाणावर जेव्हा जेव्हा अन्याय होतो, तेव्हा महाराष्ट्राची अशी परंपरा आहे की पक्षाचा अभिनिवेश विसरून महाराष्ट्राचे खासदार आणि मंत्री दिल्लीमध्ये आणि देशभर आवाज उठवतात. म्हणजे आपल्याकडे चिंतामणराव देशमुखांचं एक उत्तम उदाहरण आहे. चिंतामणरावचं नाव आता कोणी घेऊ नये. तर गडकरी आहेत, आपले जावडेकर आहेत आणि इतके खासदार आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीसांपासून ते सुधीर मुनगंटीवारांपर्यंत 5 वर्ष सत्तेत होते. त्या सगळ्यांनी चीफ मिनिस्टर फंडला पैसे दिले नाहीत या कोरोनाच्या प्रकरणात. त्यांनी PM केअरला दिले. हे काय, हा पंतप्रधान फंड नव्हे, हा PM केअर नावाचा नवीन फंड आहे एकतर. त्याच्यावर आणि मुळात तो सरकारी फंड नाही, सरकारी फंड नाही आहे. त्यांनी दिले आणि त्यांनी महाराष्ट्राकरता कोणताही आवाज न उठवता ते जे पक्षाच्या संदर्भातलं आहे,
जे महाराष्ट्रावर अन्यायकारक आहे त्याचं समर्थन करतात, हे आश्चर्यकारक पहिल्यांदा होतं. त्याच्यावर तुम्ही काय नाही take आहे आश्चर्य नाही, धक्कादायक आहे. जेव्हा हे मी ऐकत होतो की महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत, खरं म्हणजे अशा प्रश्नावरती विरोधी पक्षाला संधी असते सरकारला धारेवर धरण्याची. सरकार आमचं आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. या सगळ्या प्रकरणाशी उद्धव ठाकरेंचा काही संबंध नाही, कारण ते आत्ता सत्तेवरती आले, 3 महिने झाले, हा निर्णय आधीच झालेला आहे. पण विरोधी पक्षनेता जो असतो त्याने खरं म्हणजे रान उठवायला पाहिजे महाराष्ट्राच्या बाजूने. त्यांनी सरकारवरती तोप डागली पाहिजे. आमच्या असल्या तरी म्हणतो मी की हे मुख्यमंत्र्याने जाऊ कसं दिलं. पण इथे वेगळंच आहे. या इतिहासात राज्याचा मला प्रथम एक असा विरोधी पक्ष दिसतो आहे की जो महाराष्ट्राची बाजूच घेत नाही आहे कुठल्याही प्रश्नामध्ये. तो महाराष्ट्राच्या विरोधात घडणाऱ्या घटनांची बाजू घेतो आहे आणि त्या नेत्यांची बाजू घेतो आहे. नरेंद्र मोदी हे आमचेही नेते आहेत, देशाचे प्रधानमंत्री आहेत, देशाचा नेता आहे. अमित शहा हे आमचे गृहमंत्री आहेत, ते आमचे नेते आहेत. आमचं त्यांच्याशी व्यक्तिगत भांडण असूच शकत नाही. पण हा महाराष्ट्राच्या हक्काचा प्रश्न आहे, अधिकाराचा प्रश्न आहे, अस्मितेचा प्रश्न आहे. विरोधी पक्ष जो आहे विधानसभेतला, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांचा आत्मा तळमळला पाहिजे. जे माजी अर्थमंत्री आहे सुधीर मुनगंटीवार, त्यांचा आत्मा तळमळला पाहिजे. त्यांचा वेगळ्याच कारणासाठी हा तळमळतोय. की महाराष्ट्रामध्ये हा अन्याय होतो. बघा, तुमचे वकिली म्हणा काही असेल की आम्ही हे सादर केलं नाही, आम्ही ते सादर केलं नाही, पण त्याच्यावर पण पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर दिलेलं आहे. सगळं पाहिलं, ते गेलं खड्ड्यात. हो, तुम्ही आवाज तर उठवा, हा महाराष्ट्रावरती अन्याय आहे म्हणून. जर तुम्हाला हा महाराष्ट्रावरती अन्याय आहे असं कोणाला वाटत नसेल तर तुम्ही या महाराष्ट्राचं राजकारण करण्यास नालायक आहात. कोणी असतील ते, मी कोणाचं नाव घेणार नाही, कोणी असतील, उभे राहायला पाहिजे विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांबरोबर. महाराष्ट्राने निवडून दिलेले गडकरी, जावडेकर एवढे महत्त्वाचे मंत्री केंद्रात आहेत. ते पण काय बोलत? गडकरी हे स्पष्ट वक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. खरं म्हणजे कुठे आहे स्पष्ट अर्थ पण? त्यांनी या प्रश्नावरती आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. प्रकाश जावडेकर एक ज्येष्ठ मंत्री आता आहेत, पुणेकर आहेत. त्यांनी ह्यांना मत व्यक्त करायची भीती वाटते का? तुम्ही निदान बोललं पाहिजे की महाराष्ट्राचं नुकसान झालं. तुम्ही अन्याय हा शब्द तुम्हाला आवडणार नाही, कारण तो थेट मग सरकार महाराष्ट्राचं नुकसान झालं हे तरी बोला. मुंबईचं नुकसान झालं हे बोलायला तुम्हाला कोणाची परवानगी पाहिजे? पण मग आता ह्यांनी असं नाहीच केलं तर मग काय महाराष्ट्राची भूमिका असली? महाराष्ट्र काही करू शकणार नाही. जे आपण पूर्वी म्हणत होतो, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. बापट, सेनापती बापट. सेनापती बापट. आता कोणी इथे सेनापती नाही. सगळे सत्ताधारी असतात, राज्यकर्ते असतात, राजकारणी असतात. त्या लढाया ज्या झाल्या त्यांना काय मिळवायचं नव्हतं, काय टिकवायचं नव्हतं आणि काय पुढे घेऊन जायचं नव्हतं पुढल्या पिढ्यांसाठी. म्हणून तो लढा होऊ शकला. म्हणून हे लोक सगळे त्या होमामध्ये त्यांचं भस्म झालं. आता स्वतःचं भस्म करून घ्यायला कोणी तयार नाही, हे लक्षात. पण जनतेचा काय दृष्टिकोन असला पाहिजे या नेत्याविषयी? मला वाटतं या पिढीला ती तळमळ मला दिसत नाही. ही आपली शेवटची पिढी आहे जी आतल्या तडफडते आहे. ही जी नवीन पिढी आहे ना, आपण त्यांना पंगू आणि शंड करून ठेवलेलं आहे. फार लढू नका, काय संघर्ष करू नका, तडजोडी करून आपण यापुढे जगत राहू. महाराष्ट्राविषयी ज्या भावना आपल्या पिढीनं पाहिल्या त्या भावना मला तर कोणात दिसत नाहीत फार. ही पिढी हळूहळू नष्ट होते. कारण काय असेल तुम्हाला काय वाटतं? याचं कारण असं आहे की आज आपल्यामध्ये बाळासाहेब ठाकरे नाहीत, आज आपल्यामध्ये आचार्य अत्रे नाहीत, आज आपल्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे नाहीत, आपल्यामध्ये बरेच लोक, आज आपल्यामध्ये वसंतदादा पाटील नाहीत की ज्यांनी एका वाक्यानं, बरं का, मुंबई महाराष्ट्रापासून तोडा तर याद राखा, हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी, इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना, मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र मुंबईत नाही, ते यशवंतरावाचं, बरं का, हे असं परखडपणे सत्ताधाऱ्यांची पर्वा न करता, बोटचेपेपणा न करता अशी भूमिका घेणारे लोक आज आपल्यात दुर्दैवानं नाहीत. त्याच्यामुळे कोणतं बाळकडू आपण या पिढीला पाजणार? आजही लोक म्हणतात आज आत्रे हवे होते किंवा ठाकरे हवे होते, म्हणजे बाळासाहेब. याचा अर्थ असा आहे की आपण पराभूत आहोत. आपण पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका काय असणार? पक्ष म्हणून आता आम्ही बघू ना. आता या सगळ्या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नक्कीच एक भूमिका घेतील, कारण शेवटी हा जो लढा आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा,
हा त्यांच्या घरातून सुरू झाला आणि आम्ही सगळे त्यांचे पाईक आहोत. आम्हाला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. आम्हाला असं बोटचेपेपणा किंवा असं झुकून वाकून या पद्धतीनं बघा, केंद्रापुढे केंद्राशी आमचं भांडणच नाही आहे. प्रश्न नाही भांडण असण्याचा की मोदींचं सरकार आहे. नाही नाही नाही, पूर्ण सहकार्य एकमेकांना आहे. पण प्रश्न जेव्हा असा येतो मुंबईला मारण्याचा, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा, ही मुंबई आमच्या रक्तातून मिळवलेली आहे, आमच्या घामातून शिवाय पैसे दिलेत गुजरातला. प्रचंड आपण याच्यामध्ये हे केलं. नाही, त्या मुंबई विकत घेण्याकरता पण एक पैसे आणि दिले. केंद्राला आजही देशाला मुंबईत पोचते ना, देशाला मुंबईत पोचते. आज मुंबईतूनच 2.25 लाख कोटी रुपयाचा कर जातो, तेव्हा तुमचं सगळे विमानं येतात किंवा देश चालतो. महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त आम्ही कर भरणारे लोक आहोत ना, आम्ही उडवणारे लोक नाही आहोत, हे विसरू नका. पण मग यावर ज्यांनी भूमिका घेतलेली नाही असे त्याच पक्षाचे लोक आहेत, सत्ताधारी पक्षाचे लोक, त्यांच्या नाही भूमिका घेतल्यात. आता पृथ्वीराज चव्हाणांनी भूमिका घेतलेली आहे. नाही, भाजपच्या लोकांनी, कारण आपल्याच पक्षामध्ये आपण भूमिका. पण त्या भूमिकेला काय वजन येत नाही आहे. बाळासाहेब थोरातांचं बोलणं मी ऐकलं, आमचे लोक बोलत आहेत, मीही बोलतो आहे. पण ज्या पद्धतीनं आवाज हा पोचायला पाहिजे, जाग मराठा जाग, हे जे दिल्लीला धडक भरायला शाहीर अमर शेख गेले होते बरं का, ही जाग कुठे? ही जाग असायला पाहिजे. एक डरकाळी फोडली महाराष्ट्राने की थरकाप व्हायचा दिल्लीचा. पण इथे संजय, तुम्हाला असं नाही वाटत की या अगोदर म्हणजे 5 वर्ष जेव्हा इथे महाराष्ट्रात सरकार होतं, देवेंद्र म्हणजे तुमचं शिवसेनाही त्याच्यात पाठिंबा होता, शिवसेनेचाही, त्या काळात भीमा कोरेगावसारखा खटले झाल्यानंतर अर्बन नक्सलचा जो खटला आला आणि त्याच्यामध्ये जे विचारवंत आणि बुद्धिमंत, ते डावे असतील, काही अतिडावे असतील, सत्य असत्याच्या पलीकडे जाऊन त्यांना इंटेलेक्च्युअल आहेत, ते बोलू शकतात, ते विश्लेषण करू शकतात, ते पाहू शकतात, ते प्रश्न विचारू शकतात, अशी भीती निर्माण समाजात करतात. देशभर अशा लोकांना वेगवेगळ्या कायद्याखाली आत करण्यात आलेले. ह्यांना अर्बन नक्सल म्हणून कुठे UAPAचा नवीन कायदा आणला, त्याच्याखाली अनेक पत्रकारांना काश्मीरपासून ते केरळपर्यंत पकडण्यात आलेलं आहे. विशिष्ट समाजाला एका बाजूला ठेवण्यात आलेलं आहे. मुस्लिम समाजाचा प्रचंड सेकंड सिटिझन बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. हे काही चांगल्या निकोप लोकशाहीचं लक्षण दिसतंय का तुम्हाला? मुस्लिम समाजाला तुम्हाला सेकंड सिटिझनशिप मानता येणार नाही. या देशामध्ये त्यांची संख्या आपण पाहिली असेल. पण आता ठरवून एक वेगळ्या फाळणीच्या दिशेनं आपण जातो आहोत. तुम्हाला असं वाटतं? मी प्रखर हिंदुत्ववादी आहे, हे एका जगाला हिंदुत्वाचा विचार मी बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचार आहे तुम्ही सातत्यानं मांडत आलो, सतत मांडले. सामनाच्या माध्यमातून असेल, लिहिण्यातून, बोलण्यातून, आंदोलनातून आम्ही अयोध्येला इतके मोठे कार्यक्रम केले. तो हिंदुत्वाची जाग आणण्यासाठीच केलं होतं. पण आमचं हिंदुत्व हे विखारी नाही आहे, विषारी नाही आहे. देश तुटावा, या देशामध्ये आणखीन एक पाकिस्तान निर्माण व्हावं आणि सतत आम्ही संघर्ष करून आमच्या व्होट बँक्स निर्माण कराव्यात, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार कधीच नव्हता. बाळासाहेब ठाकरे शेवटपर्यंत सांगत होते, मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही आहे. लक्षात घ्या, त्यांचा शब्द फार महत्त्वाचा आहे. मला हिंदूंचा खोमेनी व्हायचा नाही. यातच बाळासाहेबांचं हिंदुत्वाची व्याख्या आणि सार आला. मोदी हिंदूंचे खोमेनी आहेत असं वाटतं? मला त्याच्याविषयी काहीच म्हणायचं नाही आहे. मलाही तसं वाटत नाही. पण ज्या पद्धतीनं त्यांच्या काही सिस्टर कन्सर्न्स काम करतात, त्यांच्या संमतीशिवाय थोडीच करणार तर गृह मंत्रालय. ते मला असं वाटतं देशामध्ये धार्मिक अराजक यातून निर्माण होऊ शकेल. ते निर्माण होऊन जर कोणाला राज्य करायचं असेल तर हा देश टिकणार नाही. या देशामध्ये सतत अशांतता आणि अस्थिरता माजेल. तुम्ही प्रधानमंत्री राहाल, तुम्ही गृहमंत्री राहाल, तुम्ही काही ठिकाणी मुख्यमंत्री राहाल, तुमचं सरकार राहील, पण देश राहणार नाही. देश नाही राहिला तर तुमचं कसं काय होणार, आमचं कसं होणार, आमच्या पुढल्या पिढीचं काय होणार? हा देश नष्ट होऊन जाईल, या देशाची शक्ल होतील. हे तुम्ही भान ठेवलं पाहिजे. तुम्ही आज पुन्हा एकदा या देशामध्ये जे मुस्लिम समाज आहे त्यातले काही लोक देश विघातक कामामध्ये आहेत, असू शकतात. पण हिंदू सुद्धा पकडले जात आहेत, भाजपचे लोक पकडले जातात, ISI एजंट. ह्या सगळ्या संदर्भात आपण कठोर कायदे केलेले आहेत. कायदा त्याच्यावरती काम करेल. जर नक्षलवाद या देशाला पोखरत असेल तर आपले कायदे अत्यंत कठोर आहेत. तुम्ही कायदेशीर कारवाई वेगानं करा, ताकदीनं करा आणि अशा लोकांच्या मुसक्या लावा. कायदा कशा करा? हे कायद्याचं राज्य म्हणतो आपण. हे कायद्याचं राज्य आपल्याला टिकवायची जबाबदारी ही नरेंद्र मोदी यांची, कारण त्या लोकशाहीसाठी लढलेले गृहस्थ आहेत.
आणि ह्या लोकशाहीचा अनुभव अनेकदा अमित शहा यांनी घेतलेला आहे. तेव्हा अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. तुम्ही कठोर असायला पाहिजे, पण राजकारणासाठी मी असेन किंवा कोणी असेन, कोणाला चिरडून राज्य करता येत नाही. मग बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा हीच भूमिका होती. मी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका मांडतो. असं नाही चालणार. हा देश परत तुटला तर आपल्याला कायमचा तुटेल. तर कायमचा तुटेल. तुम्हाला असं वाटतं का हा देश गृहयुद्धाच्या दिशेने चाललाय? मला असं वाटतं या देशात गृहयुद्ध सुरू झालं आहे. सुरू झालंय? हो, मला वाटतं या देशात गृहयुद्ध सुरू झालं आहे. ज्या पद्धतीचं वातावरण मला देशात दिसतंय ते भयंकर आहे. तुम्ही अर्बन नक्षलवादाचा उल्लेख केलात. उद्या तुम्हाला आणि मलाही ठरवलं जाईल. 100%. तुम्ही फार कठोरपणे बोलताय, तुम्ही प्रखरपणे बोलताय, तुम्ही स्वतंत्र बाण्यानं बोलण्याचा प्रयत्न करताय. अशा तऱ्हेनं बोलणाऱ्याला तुम्ही फासावर द्या, पण खटला चालवून द्या. जर तुम्ही देशविघातक काही कामं करत असाल तर दुसरा खटला पण चालवायला तिथे एक पाहिजे. संजय अजून एक समस्या निर्माण झाली आहे. तो खटला उभा राहण्या अगोदर म्हणजे संजीव भट पासून ते डॉक्टर काफिल खान पर्यंत आपण सगळ्यांचं बघितलं की आता कोर्टाचे न्यायाधीशच सांगतात नॉट बिफोर मी, नॉट बिफोर मी, नॉट बिफोर मी म्हणून ते बाजूला होतात. हे लोया प्रकरणानंतर प्रकर्षाने सुरू झालं. गोगोईंच्या प्रकरणात ते पराकोटीला गेलं आणि आताचंही सुप्रीम कोर्ट काही आनंददायक काम करते असं दिसत नाहीये. म्हणजे त्यांनी अर्णव गोस्वामीचा खटला लगेच घेतला, पण एवढ्या मायग्रंट वर्करचा खटला अजून समोर घेतलेला नाहीये. हे सरळ सरळ दिसणारं डिव्हिजन आहे. नाही, याचं कारण असं आहे की अनेकदा मी पाहिलं आहे की आमच्या देशाची न्यायालयं ही गेल्या काही वर्षापासून सत्तेच्या दबावाखाली आहेत. शेवटी न्यायमूर्तींच्या नेमणुका ह्या राजकीयच आहेत. तुम्हाला वाटतं कलॉजियम सिस्टीम काढून टाकली पाहिजे? काढायला प्रत्येक एक माणूस 3 जणांनंतर अंकल निघतो. हो, त्याच्यावरती मंथन व्हायला पाहिजे. ही न्यायव्यवस्था देशाची कोणाची मालकी हक्काची असता कामा नये. त्याला मालक आहेत. न्यायव्यवस्थेला आमच्या बॉस आहेत, मालक ठरवतात. आणि ह्या पद्धतीनं देशाची न्यायव्यवस्था किती काळ तग धरू शकेल निपक्षपातीपणे, याचं मला आश्चर्य वाटतं. एखादा जेव्हा महत्त्वाचा निकाल लागायचा असतो तेव्हा संबंधित लोक त्या न्याय प्रक्रियेचे एजंट शोधतात. अमुक 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 कोणी आहे का शोधा, म्हणजे तो असतो. किंवा PIL आधीच आपल्या पद्धतीने म्हणजे तो टाकून असतो कोणीतरी कोणाचा तरी, त्याच्या थ्रू काम होतात. ही लोकांची भावना शंका असतील तर न्यायालयात न्याय मिळेल की नाही याच्याविषयी आज लोक फार साशंक आहेत. अजिबात. आणि यापुढे या कोविड प्रकरणानंतर तर न्यायालयात खटलाच उभा राहील की नाही. मला आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याच्याद्वारे त्याच्याद्वारे म्हणजे ती जी पारदर्शकता होती ती सुद्धा नष्ट होताना दिसते. तरीही काही दिवे अजून मिळमिळत आहेत म्हणून न्यायव्यवस्था टिकून आहे. इथे अजून एक न्यायव्यवस्थेबरोबर अजून एक महत्त्वाचं त्याच्यावर तुम्ही लिहिलं होतं. तुम्ही एक मी ती व्यवस्था सांगतो की लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याकडे राज्यपाल नावाची संस्था उभी करण्यात आली आणि देशामध्ये राष्ट्रपती. अनेक काळ त्याच्यावर चर्चा अशी झाली की राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोन्ही संस्था तशा बिनकामाच्या आहेत, त्यांची आवश्यकता नाही. परंतु त्याच्यामागे काही विशिष्ट घटनाकारांची उद्दिष्ट होती. आता ती उद्दिष्ट सफल झाली की नाही हा वेगळा मुद्दा, त्याच्यावर आता तुम्ही बोलावं. तुम्ही मध्यंतरी इथले महामहिम राज्यपाल कोश्यारी आहेत, त्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं जे विधान परिषदेवर नॉमिनेशन होतं ते सगळ्या कॅबिनेटने मान्य केल्यावर सुद्धा आणि नंबर्स असताना सुद्धा बराच काळ विलंब लावला. म्हणजे सुदैवाने आता ते वेगळ्या प्रकारे प्रश्न सुटला. पण मुद्दा असा आहे की त्यांची जी भूमिका होती त्यांना दर 3 दिवसांनी एकदा विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते, जे कोश्यारी सुद्धा मुळात संघाचे आहेत, ते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस जाऊन भेटत. लोक टवाळी करत असताना सुद्धा ते सातत्याने चालू राहिलं. आणि ज्यांचं नाव भगतसिंग आहे असे आपले राज्यपाल, त्यांच्यावर तुम्ही शेवटी एकदा लिहिलं, ते काय सगळं मला सांगा आणि त्याच्यावर तुमचा दृष्टिकोन काय आहे तो पण आहे. माझा दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरेंचा दृष्टिकोन फार वेगळा होता राजभवनाविषयी. हे पांढरे हत्ती कशा करता पोसायचे लोकांच्या करातून, बाळासाहेबांची काय भूमिका राहिली. पण ठीक आहे, तरीसुद्धा आपल्या घटनेनं निर्माण केलेली ती एक व्यवस्था आहे. मग ती व्यवस्था उत्तम प्रकारे टिकवायला पाहिजे. पण नंतर काय झालं की हे सगळे वृद्धाश्रम झाले. हे सगळे वृद्धाश्रम झाले. राजकारणातून ज्यांना बाद करायचं आहे किंवा ज्यांना काही काम नाही त्यांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं. आताही आपण पाहिलं असेल की पक्षात काम नाही किंवा सरकारमध्ये मंत्री करता येत नाही अनेक जुन्या लोकांना, मग त्यांना इकडे त्यातले काही लोक उत्तम आहेत. म्हणजे महाराष्ट्राला पण चांगल्या राज्यपालांची परंपरा आहे.
लतीफ साहेब इद्रिस हसन लतीफ होते, होते, अलियावर जंग होते, सी सुब्रमण्यम होते, अलेक्झांडर होते. अलेक्झांडर होते. हे सगळे याच्या आधीचे एक राज्यपाल होते. असं काय नाही, हे भगतसिंग कोश्यारीसुद्धा काय वाईटग्रस्त नाही आहेत. पण शेवटी तुम्ही घटनात्मक पदावर बसल्यावरती आपल्या पक्षाची वस्त्र बाजूला ठेवावी लागतात, जोडे बाहेर काढावे लागतात. पण आता ते बंगालमध्ये पण असं दिसतंय की बंगालचे राज्यपाल जे आहेत ते नाहक, मुख्यमंत्री हे खरं तर देशाच्या जनतेचा प्रतिनिधी आहे, पूर्ण बहुमत असलेला मुख्यमंत्री, त्यांना छळतायत ते ज्या पद्धतीने. आता महाराष्ट्रामध्ये म्हणाल तुम्ही तर उद्धव ठाकरे यांच्या मागे संपूर्ण बहुमत आहे. 175 आमदारांचा पाठिंबा नाही. एवढा पाठिंबा आधी या सरकारलाही नव्हता. असं म्हटलं तर 175 आमदारांचा पाठिंबा त्यांना असल्यावर त्यांच्या मंत्रिमंडळानं एक प्रस्ताव मंजूर केला. तो काही असेल, मंत्रिमंडळाचा प्रस्ताव मंजूर करणं, निर्णय देणं हे राज्यपालाचं एक शिफारस मान्य करणं हे घटनात्मकदृष्ट्या योग्यच आहे. बंधनकारकच आहे त्यांच्यावर ते. त्यांनी नाही केलं, कारण त्यांनी काही दिले. पण असं मी गृहीत धरतो, मला सध्याच्या राज्यपालांविषयी म्हणायचं नाही आहे की ते भगतसिंग कोश्यारी, तिथे कोणी अ ब क वेगळे राज्यपाल. हो, गुजरातचे वजुभाई वालांनी पण वेगळ्या प्रकारे तेच केलं. उद्धव ठाकरे कर्नाटकचे उद्धव ठाकरे यांच्या जागी जर देवेंद्र फडणवीस असते आत्ता, आणि त्यांच्यावरती जर ही वेळ आली असते अशा प्रकारे पेच, तर त्यांचं नाकारलं असतं का? 24 तासात त्यांची फाईल क्लिअर झाली असते. हे माझं व्यक्तिगत मत आहे. सगळ्यांचंच व्यक्तिगत मत आहे ते. 24 तासात. हो, त्यांना मध्यरात्री उठून पहाटे शपथ दिली होती की, म्हणजे हे कुठल्या घटनेत बसलं? पण असं आहे की उद्धव ठाकरे आहेत, ते शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, ते भारतीय जनता पक्षाला डावलून मुख्यमंत्री झाले. म्हणून जर तुम्ही त्यांची फाईल जर किंवा त्यांचा निर्णय घेणार नसाल, तर मला असं वाटतं की घटनात्मक पदावर बसलेली कोणत्याही व्यक्तीनं मी घटनेचा रखवालदार आहे असं बोलू नये. कोणीही, मी देशभरातलं म्हणतोय, ही देशाच्या व्यवस्थेविषयी म्हणतोय मी. तिथे जम्मू काश्मीरचे एक राज्यपाल होते मलिक म्हणून, त्यांची विधानं आपण पाहिलीत का? हो, सत्यपाल मलिक ज्या पद्धतीने बोलले, राजभवन दारू पिणाऱ्यांचे अड्डे झालेत, अमुक झालेत. अशा व्यक्तीला तुम्ही परत राज्यपाल, यांना सॅक केलं पाहिजे ताबडतोब अशा लोकांना. पण सर्व राज्यपाल आजचे जे आहेत ते त्यातले काही अगदी थोडके अपवाद वगळले तर अत्यंत वावदूकपणे बोलतात आणि संभाषण करतात आणि पत्र लिहितात असं दिसतं. आणि हे केंद्रीय सरकारच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. हेच सगळ्या संस्थांबाबत आहे. इन्स्टिट्यूशन सगळ्या संपलेल्या आहेत असं वाटतं. असं आहे की हे का आता झालंय का? हे इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा राज्यपाल अशा प्रकारे काम करत होते. काँग्रेसच्या राज्यात सुद्धा असेच सगळे. आता रमेश भंडारेंनी उत्तर प्रदेशमध्ये काय केलं हे सगळ्यांना माहिती. एन डी तिवारीने आंध्रच्या राजभवनात काय केलं हे तुम्ही सांगू शकता. ज्याचं मी उल्लेख केला, निर्लज्ज राज्यपाल, आणि जो आमच्या महाराष्ट्रातल्या BJPच्या लोकांना फार झोंबला खरं म्हणजे ते रामलाल, आंध्र प्रदेश. बहुमतातलं सरकार असताना मुख्यमंत्री NT रामाराव औषध उपचाराला परदेशात गेले आणि तुम्ही एक कोणते भास्करराव नावाच्या माणसाला पकडून शपथ देता मुख्यमंत्री पदाची. हा निर्लज्जपणाचा आहे. सरकारच्या मागे बहुमत आहे ना. अशा प्रकारचं राज्यपालांचं काम खूप झोंबलं तुमचं लेखन. झोंबू द्या, मी त्यासाठीच लिहितो. असं आहे की मी मिरचीमध्ये गुळ टाकत नाही, मिरचीमध्ये मसालाच टाकतो परत. सत्य हे कठोर आणि तिखटच आहे ना. आणि ते सत्य फार गोड करण्याची गरज नाही गुळ लावून. हे मी बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलो आणि मी तसंच करणार. मला काही गमावण्याची चिंता नसते, कारण माझ्याकडे काहीच नाही ना. मी कशाला घाबरू? मी कोणत्या पदासाठी, प्रतिष्ठेसाठी बसलो नाही. मी एक पक्षाचा नेता म्हणून आणि एक पत्रकार म्हणून माझ्या भूमिका पार पाडणं हे माझं कर्तव्य मानतो मी. आणि मी माझ्या पक्षाशी बांधील आहे, माझ्या भूमिकेशी बांधील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पत्रकार, विचारवंत यांच्याबाबत खूप कठोर असतात. त्यांना राग येतो. त्यांनी केलेले कायदेही त्यांच्यावर कसे वापरता येतील या संदर्भात गृह मंत्रालय सतत जागरूक असतं. तुम्ही पत्रकार म्हणून त्यांच्याशी जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला काय अनुभव आहे? माझा अनुभव चांगला आहे. मुळात ते कमी बोलतात गृहमंत्री आपले. मोदीजी तर बोलतच नाहीत म्हणजे पत्रकारांशी. बघा, असं आहे की स्वतः मोदी जेव्हा प्रधानमंत्री नव्हते आणि पक्षाचं काम करत होते तेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रमोद महाजनांच्या
त्यांचे पत्रकारांशी मीडियाशी उत्तम संबंध होते आणि ते प्रधानमंत्री जेव्हा झाले तोपर्यंत ते संबंध त्यांना कामीसुद्धा आले. मीडियाने त्यांना उचलून धरलं, आताही धरतात ना असं नाही, ते खंबीर नेतृत्व आहे. पत्रकारांशी त्यांचे आधी चांगले संबंध आहेत, म्हणजे मी जे काय पाहतो तर ते पत्रकारांचे मित्रच आहेत अजूनही व्यक्तिशः. आपण अमित शहाबद्दल बोलत होतो, तुम्ही म्हणाला ते कमी बोलतात. त्यांचं संभाषण थोडं कमी असतं, संवाद कमी असतो. अर्थात गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री ही दोन खाती अशी आहेत त्याच्या प्रमुखाने कमीत कमी बोलून काम करणं गरजेचं आहे. आणि मी मान्य करतो की अमित शहा होते म्हणून जम्मू काश्मीरमध्ये ठीक आहे, त्याचे परिणाम काय झाले पुढला 370 कलम हटवलं गेलं. जी अनेक वर्षाची या देशाची भावना होती ते हटवलं गेलं. त्याचं कारण अमित शहाने मनावर घेतलं. कोणाला या कानाचं त्या कानाला कळलं नाही. ते पण फार दमन केलं काश्मीरमधल्या विचारवंतांचं, जनतेचं, असं नाही वाटत तुम्हाला? कारण आता लॉकडाऊनमध्ये आपण आहोत, आपल्याला वायफाय तरी उपलब्ध आहे, त्यांना वायफाय पण नव्हतं आणि त्यांना काश्मीरच्या विषयाशी तुम्ही देशाच्या या सध्याच्या परिस्थितीत तुलना करणं बरोबर नाही. काश्मीरच्या संदर्भामधल्या लोकांच्या भावना फार वेगळ्या आहेत आणि त्या देशाच्या भावना आहेत. मी असं मानतो की जम्मू आणि काश्मीरमध्ये दमन होऊ नये, पण ज्या प्रकारे अतिरेकी असतील, पाकिस्तान पुरस्कृत तिथे चालणाऱ्या चळवळी आहेत, या लोकांनी स्वतःहून बंद केला पाहिजे तिथे, असं मी मानतो. कारण त्यांचं हित, मी काश्मीरला खूप वेळा गेलो आहे, तिकडल्या दोन्ही बाजूच्या लोकांशी माझे उत्तम संबंध आहेत. दोन्ही बाजूच्या जे तिथे संघर्ष करतायत आपल्याबरोबर त्यांच्याशी माझे संबंध आहेत, किंवा ज्या देशाबरोबर राहू इच्छितात त्यांच्याशी माझे संबंध आहेत. पण मी असं म्हणतो की पाकिस्तानबरोबर जाऊन त्यांचं नुकसानच होणार आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय चाललं आहे बघा तुम्ही. रस्ते नाही आहेत, पाणी नाही आहेत, अन्न नाही आहे. कसलं स्वर्ग आहे तो? स्वर्गबिर्ग काय नाही आहे, वाळवंट आहे ते. याउलट आपल्याकडे आहे. आपल्याबरोबर राहण्यातच त्यांचं फायदा आहे, ते त्यांनी मान्य केलं पाहिजे. पण जसं राजकारणामध्ये काही विषय कायम जिवंत ठेवल्याशिवाय काही लोकांची रोजीरोटी पिढ्यानपिढ्याची चालत नाही, तसं तो प्रश्न त्यांना जिवंत ठेवायचा काही लोकांना. आणि इव्हन पाकिस्तानला सुद्धा हा प्रश्नच म्हटला तर पाकिस्तानचं अस्तित्व संपतं. पाकिस्तानचं अस्तित्व काय आहे? पण आता तर अशी परिस्थिती की भारतीय जनता पक्षाने जर हिंदू, मुस्लिम आणि पाकिस्तान हे 3 शब्द बोलले नाही तर त्यांचं अस्तित्व काही उरतच नाही. कारण आर्थिक आघाडीवर सातत्याने 2016 पासून घसरणच सुरू झाली देशाची. असं आहे की इंदिरा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, नरसिंह राव असतील, डॉक्टर मनमोहन सिंग असतील, राजीव गांधी असतील, त्यांनी देशांच्या प्रश्नावर चर्चा केली. अन्न, वस्त्र, निवारा, आर्थिक जडणघडण किंवा आर्थिक बाबी ह्याच्यावरती बोलत राहिले, काम करत राहिले. अत्यंत रेअर केसमध्ये हिंदू पाकिस्तानचा विषय आला. अत्यंत काश्मीर महत्त्वाचंच आहे. पाकिस्तान तिथे सीमेवरती कुरघोड्या करतेच आहे. हिंदुस्थान त्या पद्धतीनं उत्तर देतच राहतो. पण या प्रश्नाचं वारंवार राजकारण करून त्यांनी मतं मिळवली का? फार मला असं वाटत नाही, आणि ते करूही नाही. देशाच्या सीमांचं रक्षण करणं हे राज्यकर्त्याचं काम आहे. उपकार करता का? पहिल्यांदाच त्याच्यावर मतं घेतली गेली. कोणी असेल, इंदिरा गांधींनी गरिबी हटावच्या नारावरती मतं मागितली. 1971 युद्ध जिंकलं म्हणून मतं नाही मागितली, हे मी मानतो. गरिबी हटावचा नारा होता. तो आर्थिक आणि माणसाच्या विकासासंदर्भात दिलेला एक, भले तुम्ही त्याला खोटं ठरवलं असेल, पण गरिबी हटाव. नरेंद्र मोदींनी पहिल्या वेळेला अच्छे दिन आएगे विकासावरती मतं मागण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. लोकांना काय हवं आहे? लोकांना हे भारत पाकिस्तान हे झगडे नको आहेत. लोकांना हिंदू मुसलमान झगडे नको आहेत. तुम्ही कशा करता लोकांची माती भिडकवताय? आता आज बघितलं मी ते आकाशातून पुष्पवृष्टी करतायत. कशा करताय? या पहिले टाळ्या वाजवल्या, मग दिवे पेटवले आणि आता नाही, भावनिक विषय कशा करता? लोकांना खाटा मिळत नाही तो इथे. नाही, मायग्रंट मजूर आहे 40-40 नाही. लाख. आज मुंबईसारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी अनेक शहरामध्ये आजारी लोक आहेत. इस्पितळात त्यांना बेड उपलब्ध नाही आहे. ते तुम्ही उपलब्ध करून द्या. औषधं उपलब्ध करून द्या. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. फुलं कुठली टाकताय बघा. हे ठीक आहे, ही गंमत आहे. जेव्हा तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडाल, हा संपूर्ण देश करोनामुक्त होईल ना, तेव्हा आम्ही जाऊन प्रधानमंत्र्याच्या डोक्यावर फुलं टाकू. पण करोनामुक्त व्हायच्या अगोदर आपण करुणामुक्त झालोय असं वाटतंय मला. ना, हा देश सध्या करुणेवरच जगतो आहे.
नाही, याच्या पलीकडे अजून एक गोष्ट राहिली की या कोरोना प्रकरणामध्ये कोविड-19 जो आजार आहे त्यामध्ये अजून एक अँगल 180 देशातले 179 देशांना जो जमला नाही तो भारतात देण्यात आला. तबलीग मरकज, मुस्लिमांमुळे हा आजार पसरतोय. खरं तर हा आजार कोणताच आजार जगातला कोणत्याच जमातीला, जातीला, धर्माला, रंगाला कशालाच मानत नाही. पण अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह चालवलं गेलं देशामध्ये आणि त्याच्यातनं नंतर असं दिसून आलं की ते तितकंसं खरं पण नाही. किंबहुना ज्या लोक विमानातनं आले त्यांनी आणला आणि झोपडपट्ट्या सील झाल्या, हा त्याचा खरा गर्भितार्थ आहे. पण हे अशा पद्धतीने नॅरेटिव्ह मुस्लिमांविरुद्ध त्याच्यात चालवला गेला, म्हणजे तिथेही हिंदू मुस्लिम केलं गेलं. ह्याकडे तुम्ही मूळ हिंदुत्ववादी पक्ष म्हणून कसं बघता? नाही, मला ते फार तुम्ही मान्य नाही. उद्धवजींबरोबर याबद्दल बोललाय कधी? अनेकदा बोललेलो आहे. अनेक ठिकाणी जिथे हे मरगजवाले गेले नाही तिथे करोना आधीपासून होताच ना, आला होता ना, आहेच ना. मुंबईतल्या अशा अनेक वस्त्या आहेत जिथे मुस्लिम समाजात अजिबात प्राबल्य नाही किंवा तिथे जे मरगजवाले गेलेच नाहीत. हां, तिथे आणि सगळ्या तबलीग मरकजवाल्यांना झालेलं नाही. हो, हे आहेच ना. ते अशा प्रकारे रूप देणं या सगळ्याला हे देशाच्या प्रकृतीला धोकादायक आहे. देशाची प्रकृती इथे असं आहे की हा जो मगाशी पण चर्चेमध्ये आपल्या विषय आला की हिंदू आणि मुस्लिम असं जे उभं नॅरेटिव्ह केलेलं आहे की हा आजार आला तर तो मुसलमानामुळे, आणि ते समाज माध्यमामध्ये सतत गरम ठेवण्यात येतं. हे कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय, सर्वोच्च ताकदींच्या आशीर्वादाशिवाय कुठच्याच देशात जगातले शक्य नाही. तर ते ठेवण्यात येत असताना तुम्ही आता सत्तेत आहात महाराष्ट्रात आणि एक जुनी हिंदुत्ववादी पक्ष म्हणून तुम्ही खरं तर सुरुवात केली एका पॉईंटला. तर तुमचा आता एक राज्यकर्ता पक्ष म्हणून काय भूमिका आहे? या पद्धतीनं धर्माचं राजकारण प्रत्येक क्षेत्रात घुसवून अल्पकाळ यश मिळेल, फार काळ यश मिळत नाही. आता हे बरेच जी राष्ट्र आहेत, इस्लामी राष्ट्र आहेत, धर्माशी निगडीत आहेत. इराणला काय चाललं आहे बघा, पूर्णपणे ते इस्लामी राष्ट्र आहे. करोना संदर्भात त्यांची अवस्था एवढी खराब आहे, त्यांना कोणत्या धर्माने वाचवलं नाही तिकडे, एक लक्षात घ्या. पाकिस्तानमध्ये पहा हाहाकार आहे. इतरसुद्धा इस्लामी राष्ट्रामध्ये, आता अमेरिकेसारखं राष्ट्र आहे, ख्रिश्चन धर्माला मानणारं राष्ट्र आहे, ते अत्यंत प्रगत सुपर पॉवर. पण सगळ्यात जास्त बर्बादी करोनामुळे कुठे झाली? इटली, जिथे व्हॅटिकन पोप महाराज बसतात, यांचे सगळ्यात मोठे धर्मगुरू. देव धर्म काही नाही करू शकला. अमेरिकेला देव आणि धर्म वाचवू नाही शकला, कुठलाही धर्म असेल. चीन बुद्धिस्ट, हाहाकार झाला. हां, ते त्यांचा धर्म तिथे वाचवायला आला नाही त्यांना. तिकडे त्यांचे जे शक्तीस्थळं आहेत, प्रार्थना स्थळं आहेत, ती त्यांना वाचवू नाही शकली. हिंदुस्थानचंही तसंच आहे. माणसालाच उभं राहावं लागेल आणि एक वेळ अशी येईल इथे की तुम्हाला धर्माच्या विरुद्ध उभं राहून काम करावं लागेल. आज कुठे आहेत सगळे धर्म आणि देव? लॉकडाऊनमध्येच आहेत ना, टाळीच आहेत मोठ्या मोठ्या देवळांना, मदरशांना, चर्चेसना. देव आतमध्येच आहेत. आणि पुजारी आणि धर्माचे ठेकेदार जे आहेत ते तोंडावरती फडके बांधून कुठेतरी सुरक्षितपणे बसले आहेत. त्यांना देवांची काळजी नाही, आतमध्ये देवाचं काय चाललं आहे, आणि देवाला आमची काळजी नाही आहे, आमचं काय चाललं आहे. तेव्हा हे धार्मिक राजकारण, धर्माचं राजकारण पुढल्या काळामध्ये हे बुमरँग होईल. जे करतील त्यांना. लोकांना आता अन्न वस्त्र निवारा हवा आहे. तो जो देईल तो त्यांचा देव, तो त्यांचा धर्म. भविष्यामध्ये यातून मोठ्या प्रमाणात धर्मांतरं जरी झाली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. शेवटी धर्मांतरं ही गरिबीतून आणि भुकेतून झालेली आहेत, हे मी पाहिलं आहे स्वतः. तेव्हा जे हे स्वतःला धर्माचे राजकीय ठेकेदार समजतात ते कोणी असेल, आम्ही असलो तरी हा विचार डोक्यातून कचरा काढला पाहिजे. आणि लॉकडाऊननंतरचं जे लोकांचं आयुष्य आहे, जीवन आहे, त्याला कशी उभारी देता येईल, त्याला कसा टेकू देता येईल. आता टेकूच द्यावा लागेल प्रत्येकाला. ते देण्यासाठी आपण काम करावं लागेल. ते जे करणार नाहीत, इतिहासात त्यांची जी नोंद आहे ही चंगीज खान म्हणून होईल, नवीन, ज्यांनी कवट्यांची रास रचली. होईल. इथे दुसरा एक मुद्दा आहे, म्हणजे हा आर्थिक स्थितीबद्दल भुके संदर्भात आपण बोललो. आता अशी परिस्थिती आहे की
कोरोना यायच्या अगोदरच भारताची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली, नोटबंदी, त्यानंतर GST आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या एन्फोर्समेंट एजन्सीचा मार झेलून भारतीय इंडस्ट्री थकली होती आणि अशा आर्थिक क्षेत्रामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. हिंदुस्थानमध्ये 130 कोटी लोकसंख्येचा देश आहे. त्यातले जवळजवळ 70% लोक गरीब आहेत. उरलेले मध्यमवर्गीय आणि मोजके लोक गर्भश्रीमंत किंवा ज्याला आपण अब्जाधीश बिलियनरी वगैरे म्हणतो ना, ते ज्यांचे परदेशी बँकेत पैसे आहेत, जे मोदी सरकार आणून गरिबांना वाटणार होते, हो 15 लाख रुपये, असे ते लोक आहेत. तर ते जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा जे 70% लोक आहेत ना, 70% लोक, त्यांना सगळ्यात जास्त फटका बसला आहे दहशतीचा. कारण त्या 30% लोकांवरती यांची अर्थव्यवस्था सुरू आहे. अखिलेश यादव यांच्याविषयी काही मतभेद असतील, पण त्यांचं एक स्टेटमेंट मला कायम आवडलं. मी त्यांना सांगितलं, त्यांनी जेव्हा ती नोटबंदी वगैरे आली, त्यातून जो मार्ग काय होता आहे, भ्रष्ट पैसा बाहेर काढायचा, ब्लॅक मनी बाहेर काढायचा, तेव्हा अखिलेश यादव म्हटला की या देशाची जी 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 एक मोठा समाज आहे. आपल्याकडे हा गैरसमज आहे की कॅश म्हणजे ब्लॅक मनी. तसं नाही आहे. कॅश मनी हा ब्लॅक मनी नव्हे. ब्लॅक मनी ही पूर्णतः हे भिन्न जे व्यवस्था आहे, हे मुंबईतल्या जी एक व्यापारी प्रवृत्ती आहे, ही मराठी लोकात नाही आहे. व्यापार हा गुजराती लोकांच्या किंवा एक विशिष्ट वर्गात हे व्यापारी लोक आहेत. हे मोदींनी कबूल केलं आहे जाऊन परदेशात की मी व्यापारी आहे, मैं बनिया हूं. मैं बनिया हूं. आता हे बनिया असणं म्हणजे काय असणं, व्यापारी असणं. महात्मा गांधी पण स्वतःला बनिया म्हणायचे, पण त्यांचं बनियापण हे राष्ट्राच्या दृष्टीनं फार मला सोयीचं वाटत होतं. ते ब्रिटिशांशी वाटाघाटी करताना, लढताना ते देशासाठी वाटाघाटी करत होते. त्यांची बनियागिरी जी होती ती त्या संदर्भात मला प्रिय आहे. पण देशाची अर्थव्यवस्था जी आजची आहे ती पेढीवर बसलेले लोक नाही चालवू शकत. 68,000 कोटी रुपये माफ केले. 50 त्याच्यावरती आपले अर्थमंत्री खुलासे देत आहेत आणि समर्थन करत आहेत. त्याच्यावरती मी काय बोलणार, मी एक साधा माणूस आहे, नोकरदार माणूस आहे, मी कसं काय. GDP रेट साधारणपणे 0.02. आम्ही मनमोहन सिंगचं ऐकायला तयार नाही, ज्याने या देशाची बर्बाद झालेली अर्थव्यवस्था उभी केली रावांच्या मदतीनं. आपण रघुरामन राजनला महत्त्व द्यायला तयार नाही, जे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करतायत. एक देश म्हणून म्हणतो मी, व्यक्तिगत 10 लोकांसाठी नाही. आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. राहुल गांधीला तुम्ही टीका करा, पण राहुल गांधी सातत्यानं ज्या भूमिका मांडतो आहे चर्चा करून, तुम्ही त्याचा अनादर नेहमी करू बरोबर ठरतात. नंतर तुम्ही त्याचा अनादर करताय. विरोधी पक्षाचा माणूस आहे म्हणून काय झालं, तो गांधी आहे म्हणून काय देशात दुश्मन नाही हो. यात एक महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे. नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी, नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन, हे तिघांनाही म्हणजे तिसरे नोबेल पारितोषिक विजेते पॉल क्रुगमन, हे तिघांनाही अर्थशास्त्राचा नोबेल आहे. या तिघांनी मोदींच्या नोटबंदीपासूनच्या आर्थिक धोरणांची तीव्र निंदा केली आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे उपाय सुचवले. म्हणजे असं नाही की त्यांनी नकारात्मक भूमिका घेतली. या व्यतिरिक्त रघुराम राजन आहेत, गीता गोपीनाथ आहेत, IMFच्या म्हणजे भारतीय ह्या वंशाचे मुळात, यात आणि याहून अनेक अर्थशास्त्रज्ञ पुन्हा सांगतात. तर आपल्याकडे शशिकांत दास हे RBIचे गव्हर्नर आहेत, जे इतिहासाचे MA आहेत. या व्यतिरिक्त मोदी सरकारच्या जवळपास कोणी इंटेलेक्च्युअल जिनियस जो अर्थशास्त्रामध्ये देशाची अर्थव्यवस्था या परिस्थितीत सुधरवेल अशी नाही. तर या परिस्थितीत देश सरळ भिकेला लागणार हे समोर दिसत असताना ना भक्त मंडळी मानत आहेत, ना विरोधक आक्रमकपणे तुटून पडत आहेत. ही काय परिस्थिती आहे? नाही, हे गृहयुद्ध तुम्ही मगाशी म्हणाला ते ह्याच्यामुळे सुरू होईल, सुरू आहे. मी म्हटलं सुरू होईल नाही, सुरू झालेलं आहे. ह्या ज्या सेना आहेत अशा प्रकारे विचार करणाऱ्या या वेगळ्या अर्थानं रजाकारांच्या फौजा आहेत. हिंदुत्ववादी रजाकार. मी कुठल्या धर्माचं नाव घेईन असं मला वाटत नाही, पण या रजाकारांच्या फौजा आहेत. या वेगळ्या पद्धतीनं तालेबानी विचारांच्या फौजा आहेत. ते आपला इतका मोठा देश, विशाल देश खूप पुढे नेतील का मला शंका आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाविषयी माझ्या मनात शंका नाही आहे. त्यांच्यात पूर्ण क्षमता आहे. जर त्यांनी मनात आणलं तर त्यांच्यामध्ये पूर्ण क्षमता, कारण शेवटी ते तळागाळाचा कार्यकर्ता आहे. तो इथपर्यंत पोहोचला, राज्याचा मुख्यमंत्री झाला, त्यांचा मार्केटिंग स्किल फार. इथे मी तुम्हाला एक सेकंद फक्त संजय विचारतो की त्यांच्यात क्षमता आहे म्हणूनच ते निवडून आले. दुसऱ्यांदा आले त्याच्याबद्दल आपण काही म्हणू शकू, पण पहिल्यांदा निवडून आले त्या क्षमतेने आले. परंतु जेव्हा जेव्हा ते आत्तापर्यंत 8 वाजता अचानक अचंबित करणारी भाषणं करायला 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता जेव्हा केव्हा TV वर आले,
तेव्हा त्यांनी अशुभ बातमीच दिली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं त्यामुळे पुढे आत्ता लगेच किंवा नंतर आत्ता लॉकडाऊन केलं त्याच्या अगोदर सुद्धा कोणतं प्लॅनिंग नव्हतं, मजूर अडकून पडले. त्यामुळे त्यांची क्षमता त्यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केलेली आहे. आहे आता किंवा आहे तुम्ही जे म्हणतात त्यात पण तथ्य आहे. पण शेवटी सद्य परिस्थितीमध्ये देशाचं नेतृत्व कोणी करायचं? तो नेतृत्व करणारा एक राजकीय पक्ष, जो किमान पक्षी एका पायावरती उभा राहणारा असावा. पण असे कोणतेही पक्ष लगडे पण नाही आहेत. मी तुम्हाला दुसरीकडे नेतो मग याच्यावरनं. आता बघा, देवेंद्र फडणवीसांचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात होतं तेव्हा अगदी निवडणुकीपर्यंत असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीसांना आता कोण तोंड देणार. पाहता पाहता उद्धव ठाकरे हे अनपॅरलल नेते महाराष्ट्राचे सिद्धून गेले. 3 पक्ष एकत्र आले, जे अशक्य वाटत होतं. म्हणजे नेतृत्व हे जनता ठरवते. आता तसं भारतात होऊ शकतं हे का? सरकार व्हायला पाहिजे का असं वाटतं? महाराष्ट्रातलं सत्ता परिवर्तन होणारच नाही अशी लोकांची खात्री होती. तुम्हीच स्वतः सांगत होता की होणार म्हणून. आणि मी एकटा सांगत होतो ते होणार आणि ते होत आहे. एक सकारात्मक ऊर्जा घेऊन माणसानं उभं राहायला पाहिजे, मरगळ झटकायला पाहिजे. आणि जसं मोदी म्हटले अच्छे दिन आएंगे, तसं आम्ही कामयाब होणार, आम्ही येणार. पण आमचा विरोधी पक्ष जो आहे समोरचा, हा लढण्याआधी शस्त्र टाकतो. भारतातला आत्ताचा म्हणतोय मी, आत्ताचा म्हणतो. आणि प्रत्येक वेळेला का ममता दिदी आहेत, पवार साहेब आहेत, हे सगळे एकत्र येणं मला कठीण दिसतंय. का बरं? प्रत्येकाचा आपला अजेंडा आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. आज त्यांच्या इतका त्यांच्या तोडीचा अनुभवी नेता मला दिसत नाही. ते सगळ्यांना एकत्र करू शकतात. पण प्रांतातले जे नेते आहेत ते एकमेकांवरती कुरघुडी करण्याचा पण अशाने सगळे कचऱ्यात जातील, देशच राहणार नाही तर नेते काय कचऱ्यात गेलेच आहेत ते. ममता बॅनर्जी बंगालच्या बाहेर नेत्या नाही आहेत. शरद पवारांना सगळे मानतात, पवार साहेबांना. पण शेवटी महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाची ताकद म्हटलं पार्लमेंटला ती नगण्य आहे. त्यांचे 20 खासदार निवडून आले पाहिजेत. एक लक्षात घ्या, महाराष्ट्राने कायम हा प्रादेशिक नेत्यांवरती आमचा अन्याय केला. बाळासाहेब ठाकरेंच्या हातात कधी पूर्ण सत्ता महाराष्ट्राने दिली नाही. भाजपच्या हातात 120 आमदार दिले हो मागच्या वेळेला, बिनकामाचे, हां, एका लाटेवर. पण बाळासाहेब ठाकरेंसारखा मोठा नेता ज्याने या महाराष्ट्राला घडवायचा प्रयत्न केला, अस्मिता दिली, स्वाभिमान दिला, त्यांना गेला बाजार 70-75 आमदारांच्यावर ताकद दिली नाही. देवेंद्र फडणवीसने 105 आमदार दिले. असं काय कर्तृत्व होतं? पण दिले ना. याला आम्ही जबाबदार आहोत. हो, कारण तुम्ही युतीत होता, तुमची ताकद लागलीच की त्याच्यातल्या लोकांना. या सगळ्याला आम्ही जबाबदार आहोत. पण तुम्ही राज्यात आता नवीन पटनाईक आहेत, हे कायम कुंपणावर असतात. ते पीक कुठे येतील ते बघतील आणि त्यानुसार ते त्यांचा निर्णय घेतात. आता जगनमोहन असेल, तेलंगणाचे मुख्यमंत्री असतील, हे सगळे लोक एकत्र येणं आणि त्यांनी एक नेता निर्माण करणं हे कठीण आहे. मी तर असं म्हणेन की काँग्रेसला जर पुन्हा ताकद द्यायची असेल तर सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, या सगळ्यांनी जुन्या काँग्रेसवाल्यांना आवाहन केलं पाहिजे. हे सगळे मूळचे काँग्रेसवालेच आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत, ममता दिदी, ममता असेल, पवार साहेब, पवार आहेत, आंध्रचे मुख्यमंत्री आहेत, हे ओरिसाचे बिजू पटनाईक, त्यांचे चिरंजीव, हे मूळचे काँग्रेसवालेच आहेत. जगनमोहनचे वडील तर काँग्रेस. ते तर फार. या सगळ्यांनी एक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे या गाडीला, की तुम्ही एक ही मोड बांधा आणि लढायला आम्ही तयार आहोत. पण प्रत्येकजण एकमेकाचे पाय खेचणार, हा नको, तो नको, तो नको, तो नको. अजून तसं चालू आहे. हो, अखिलेश यादवने एक भूमिका घेतली तर मुलायमसिंग यादव मोदींची भूमिका घेणार, मायावती एक वेगळी. हे सगळं CBI EDला घाबरतात का? दहशत जी आहे या 2 संस्थांची ही. पण तुम्ही बघा, आर या पार केल्याशिवाय हे कोंडी फुटणार नाही. किमान तुम्ही सत्तेवरती येणार नाही. पण एक समांतर ताकदीचा विरोधी पक्ष तरी आज लोकसभेत दिसत असतो नाही आहे. आज देशाच्या लोकसभेत विरोधी पक्षाचा नेताच नाही अधिकृतपणे, कारण काँग्रेसला 55 जागा नाही मिळवता आल्या देशभरामध्ये. पण राहुल गांधी आता तुम्हाला आश्वासक वाटतात? राहुल गांधी मला 5 वर्षासुद्धा आधीसुद्धा वाटत होते आश्वासक. पण राहुल गांधीला पूर्णपणे डिमॉलिश करायचं, विरोधी पक्षाच्या नेत्याला पूर्णपणे डिमॉलिश करायचं, हे धोरण आहे सत्ताधाऱ्यांचं. इंदिरा गांधींनी असं नव्हतं केलं. इंदिरा गांधींनी विरोधी पक्ष टिकवायचा प्रयत्न केला, मोठे मोठे नेते म्हणून ते निर्माण झाले. महाराष्ट्रात शरद पवारांनी सत्ताधारी असताना विरोधी पक्षाचा आवाज कायम राहील हे पाहिलं.
ही यशवंतराव चव्हाणांपासूनची परंपरा आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख लोकांना निवडून आणायचं. आम्ही काय केलं, बिहारमध्ये तो जो कन्हैया कुमार आहे त्याचा पराभव BJPने केला नाही, विरोधी पक्षानेच केला. कन्हैया कुमारशी माझे राजकीय मतभेद आहेत, वैचारिक मतभेद आहेत, पण एक आवाज आहे तो या देशातल्या तरुणांचा, शोषितांचा, पीडितांचा. माझं काय कम्युनिझमवरती प्रेम नाही आहे, पण बोलणारी माणसं हवीत. सीताराम येचुरीला या वेळेला राज्यसभेत येऊ नाही दिलं त्याच्याच पक्षाने, त्यांच्या पक्षातली भांडणं आहेत. करात लाईन हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही कोणती अपेक्षा करता की देशाचा एक मजबूत विरोधी पक्ष उभारेल आणि नेता? प्रमुख लोकांनाच तुम्ही त्यांचेच पक्ष, त्यांचे सहकारी, त्यांचे पाय कापतायत. पण मग आता फ्युचर असं दिसत नाही तुम्हाला भारताचा? नाही, लोक नेते निर्माण होतात. या क्षणी तरी या देशामध्ये अजून किती काळ लागेल? जी राज्य व्यवस्था आहे त्याला पर्याय नाही. दिल्लीतलं म्हणतो मी. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे पूर्ण 5 वर्ष राज्य करते, ते तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं विधान मगाशी ऐकलं की लोक मला योग्य वेळी परत मुख्यमंत्री करतील. लोक म्हणजे कोण? ते कायमच असं म्हणतात. करू द्या ना त्यांनी. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहे. ना देवेंद्र फडणवीस, ना सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कोणी नाही. प्रत्येकाला केव्हा ना केव्हा ती खुर्ची सोडावी लागते आणि ज्या भूमिकेत जनता आपल्याला ठेवेल त्या भूमिकेतून आपल्याला राज्याची आणि देशाची सेवा करावी लागते. आमचे लोक हे या संदर्भात मान्यच करायला तयार नाहीत. आमचे लोक, नरेंद्र मोदींना असं वाटतं ते सतत जिंकत जाते. जिंकतील कारण समोर पर्याय नाही. आम्ही विरोधी पक्ष आमच्यासमोर का ठेवला पाहिजे? एक निंदक, एक टीकाकार मजबूत आपल्यासमोर असेल तर आमच्यासमोर काम करण्याची प्रेरणा निर्माण होते. आमच्या चुका कळतात. त्या पंडित नेहरूंनी हे स्वीकारलं होतं की विरोधी पक्ष पाहिजे. त्यांनी राम मनोहर लोहियांना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं होतं. श्यामाप्रसाद मुखर्जींना पण त्यांनी ताकद दिली होती. डॉक्टर आंबेडकर हे त्यांच्या विचारांचे नव्हते, पण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. काँग्रेस पक्षाने हे दिलेलं योगदान आहे संसदीय लोकशाहीचं टिकवण्याचं, ते आता कमी झालं आहे, 100% नष्ट झालं आहे. अखेरचा प्रश्न विचारतो की सामना दैनिक म्हणून महाराष्ट्रात, देशामध्ये आणि कित्येकदा असं जगामध्ये त्याचे पडसाद उमटतात. तर आता डिजिटलायझेशनच्या जगामध्ये आता तर अचानक कोविड-19 या आजारामुळे वितरणाला पण खूप मर्यादा आल्यात आणि कागदामध्ये प्रिंट मीडिया जो आहे, कागदी मीडिया, त्याचं स्वरूप बदलतंय आणि वेगळ्या प्रकारे ते लोकांपर्यंत जात आहे. तर तुम्हाला सामन्याचं फ्युचर किंवा त्याचं टोक पुढे कसं जाताना दिसतं? तुम्ही काय विचार केला आहे का याच्यावर? नाही, आता बघा मधल्या काळामध्ये 14 दिवस पूर्ण सामना बंद होता, म्हणजे छापला गेला नाही. तेव्हाही मी अग्रलेख लिहित होतो. एकमेव वृत्तपत्र डिजिटलमध्ये अग्रलेख देत होतो, ते मी देत होतो आणि लोक वाचत होते वेगळ्या वेगळ्या माध्यमातून. तो शेवटी वृत्तपत्राचा आत्मा हा अग्रलेख आहे असं मी मानणारपैकी एक माणूस आहे. त्यानंतर हळूहळू वृत्तपत्र छापतो, डिस्ट्रीब्यूट होत नाही आहे, म्हणजे घरोघरीचे पेपर टाकता जात नाही, पण लोक घेत आहेत. आजही सामन्याच्या अग्रलेखाची तेवढीच ताकद आहे. वाचतात लोक, चर्चा करतात. पण या गेल्या 45 दिवसामध्ये लोकांची वाचनाची सवय, प्रत्यक्ष वृत्तपत्र, ही मला कमी होताना दिसते आणि त्याच्यामुळे हा व्यवसाय, ज्याला तुम्ही धर्म जो मानता, मिशन मानता, हा व्यवसाय अडचणीत आहे. आणि तो अडचणीत येऊ नये, कारण जोपर्यंत वृत्तपत्र जिवंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत आहे. डिजिटल मीडियाला मी, ज्याला आपण चौथा खांब म्हणतो, तो मानायला तयार नाही. वृत्तपत्र, लिखाण, लेखणी यालाच मी देशाचा चौथा स्तंभ मानतो. पण मग आता हे सगळं मोकळं झालं की पुन्हा प्रिंटमध्ये येणार, तुमचं वितरण सुरू करणार? नाही, आता वृत्तपत्र निघतंच आहे, वितरण कमी आहे. घरोघरी वितरण नाही होत. वितरण घरोघर नाही आहे आणि वृत्तपत्रांचं वितरण हे सुरू व्हायलाच पाहिजे. बाकी ही माध्यमं बाकी आहेत ते असतील, टी व्हीचं माध्यम, वृत्तवाहिन्यांचं माध्यम, पण वृत्तपत्रांची ताकद, वृत्तपत्रामध्येच क्रांती करण्याची ताकद आहे. सोशल मीडियाला तुम्ही 5वा खांब मानता का? नाही, अजून मानत नाही. जोपर्यंत एक क्रांती त्यांनी करून दाखवत नाही. क्रांतीपेक्षा कसं आहे की ज्या प्रकारच्या ती काय म्हणतात त्याला, स्वैराचार आहे त्याच्यावरती. पण तुम्ही एक ट्विट टाकलं की त्याचा जास्त प्रभाव पडतो असेल, पण हा स्वैराचार आहे. ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून, एकमेकाशी उणीधुणी काढली जातात, तिथे कोणाचं नियंत्रण नाही. त्याच्यावर नियंत्रण पाहिजे. मग त्याला एक आकार द्यावा लागेल, तो आकार देण्यासाठी शिस्त पाहिजे आपल्यामध्ये. ती आपल्या शिस्त नाही आपल्या समाजामध्ये. आपण बेशिस्त आणि बेमान होत चाललेलो आहोत. सोशल मीडिया
हे कमरेखाली वार करण्याचं आणि एखाद्याला बदनाम करण्याचं साधन पण त्याचं असल्यामुळे कारण मला- 14 सालपासून भाजपच्या IT सेलने सुरुवात केली, त्याच्यानंतर इतर लोक शिकले, लोकांना आत्ता कळायला लागलं, तोपर्यंत भाजप निर्विवाद पुढे होतं. 2014 सालापासून या सोशल काय माध्यम म्हणतात त्याचं डम्पिंग ग्राउंड झाले, घाण झालाय, कचरा झालाय. कधी कधी काही काही फार महाराष्ट्रात त्याची सफाई होणार आहे का ट्रोल्सची? ट्रोल्स काय असतं मला माहित नाही, कारण हे जे निंदक म्हणजे कमरेखालचे निंदक, निंदक असायला हरकत नाही. कर्मुसेवादी, हां, निंदक असायला हरकत नाही, पण तुम्ही जसं मी म्हणतो ना कमरेखालचे वार करण्यासाठी हे माध्यम वापरलं जाऊ नये. संजय तुम्ही तुमच्याशी मी खूपदा बोललेलो आहे, अजून बोलणार आहे आणि तुमचे अजून इंटरव्ह्यूज होतील, कारण हे आताचा काळ तर पुढचा तर तुमचाच काळ आहे, खरं तर लढणाऱ्या लोकांचा काळ आहे आणि अनेक प्रश्न देशासमोर उभे राहतील. आणि तुम्ही तर स्वतः म्हटलात की ज्या देश गृहयुद्धा परिस्थितीत आत्ता आहे, गृहयुद्धातच आहे आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याकरता पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारचे आपले महापुरुष होते, त्यांचा विचार घेऊन पुढे जायला लागेल. आणि या संदर्भात पुन्हा एकदा तुमच्याशी मी बोलण्याचा जेव्हा योग येईल तेव्हा नक्की बोलीन. आत्ता आपण इथे थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद. कोलाजमध्ये आपण अजून खूप लोकांशी बोलणार आहोत, अनेक मुलाखती घेऊन मी येणार आहे स्वतः आणि वेगवेगळ्या विषयांवर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. आत्तापुरतं मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.